वर्धा लोकसभेसाठी सलग तिसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर मतदारसंघामध्ये उत्कृष्ट असे काम करू व युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ, तसेच यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विश्वासावर खरा उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया खासदार रामदास तडस यांनी एएस न्यूज महाराष्ट्रला दिली। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर। भारतीय जनता पार्टीने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकला आणि मला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली। गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशासाठी फार मोठं काम केलं, नवीन नवीन योजना आणल्या, अनेक बिलं पार्लमेंटमध्ये पास केले आणि या देशातल्या शेवटल्या झोपडीपर्यंतच्या माणसाचा कसा विकास होईल या दृष्टीने प्रयत्न केले। ज्या काही केंद्र सरकारच्या योजना आहेत या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ह्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि म्हणून आज वर्धा लोकसभा मतदारसंघ एक भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यात मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिली। मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मनापासून आभार मानतो। या देशाचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। गृहमंत्री अमित शाह यांचं मनापासून आभार मानतो। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आभार मानतो। महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो की ज्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास टाकून मला उमेदवारी दिली।